नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर गणेश पाटील। आज आपण प्रकरण 1 मधील अंकेक्षणाची प्रस्तावना, तत्व आणि अंकेक्षण प्रक्रिया यातील अंकेक्षणाचे विविध प्रकार याचा आपण अभ्यास करणार आहोत। चला तर आपण त्याची सुरुवात करूया। त्या अगोदर आपण मागील व्याख्यानात काय शिकलो याचा थोडक्यात आढावा घेऊ। मागील व्याख्यानात आपण जमा खर्चातील चुकांचे प्रकार आणि अपराधपेढीचे प्रकार याचा अभ्यास केला। जमा खर्चातील चुकांच्या प्रकारामध्ये आपण लोपामुळे होणाऱ्या किंवा गळतीच्या चुका बघितल्या, त्याचबरोबर कारकुनी किंवा लेखनाच्या चुका आपण बघितल्या। यामध्ये चुकीच्या बाजूवर खतावणी करणे, चुकीच्या रकमेने खतावणी करणे, चुकीच्या खात्यावर खतावणी करणे, चुकीचे खाते बाकी काढणे, मूळ नोंदीच्या सहाय्यक पुस्तकात चुकीच्या रकमेची नोंद करणे आणि इतर चुका याचा आपण अभ्यास केला। त्याचप्रमाणे आपण तिसऱ्या चुकीचा प्रकार तात्विक चुका, एरर ऑफ प्रिन्सिपल याचाही अभ्यास केला। पूरक चुका किंवा भरपाईच्या चुका आणि इतर चुका यामध्ये दोनदा होणाऱ्या चुका आणि सारख्या नावामुळे होणाऱ्या चुका याचा पण आपण अभ्यास केला। यानंतर आपण अपराधपेढीचे प्रकार बघितले। यामध्ये पैशाची अपराधपर, यामध्ये विक्री विभागातील अपराधपर, रोख खरेदी विभागातील अपराधपर आणि रोख विभागातील अपराधपर याचा आपण अभ्यास केला। यानंतर मालाचे वस्तूचे अपराधपर हे पण आपण बघितलं। हिशोबातील फसवणूक, खोटेपणा हे पण आपण बघितलं। यामध्ये नफा जास्त दाखवण्याच्या हेतूने केलेले अपराधपर आणि नफा कमी दाखवण्याच्या हेतूने अपराधपर याचा अभ्यास केला। आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत अंकेक्षणाचे विविध प्रकार। विद्यार्थी मित्रांनो, उद्योग व्यवसाय करण्याच्या दृष्टीने विविध प्रकारच्या संस्थांची स्थापना केलेली आपण पाहतो। यामध्ये व्यक्तिगत व्यापारी संस्था, भागीदारी संस्था, कंपन्या, सहकारी संस्था, सार्वजनिक महामंडळे इत्यादी अनेक संस्था प्रामुख्याने आढळून येतात। या संस्थांच्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार, गरजेनुसार त्यांचे जमा खर्च लिहिले जातात। हिशोबाची पुस्तके लिहिली जातात। जमा खर्चांची किंवा हिशोब लिहिण्याची एक विशिष्ट पद्धती स्वीकारल्यावर त्या अनुरोधाने अंकेक्षणाची पद्धतही स्वीकारण्यात येते। थोडक्यात व्यवसायाच्या संघटनेनुसार अंकेक्षणाच्या विशिष्ट प्रकारचा अवलंब केला जातो। त्याचप्रमाणे कामाचे स्वरूप व विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनही अंकेक्षण केले जाते। यावरून अंकेक्षणाचे वेगवेगळे प्रकार पडतात। आपण बघूया व्यवसायाच्या संघटन पद्धतीनुसार अंकेक्षणाचे प्रकार। यामध्ये कायद्यानुसार केलेले अंकेक्षण किंवा नियामक अंकेक्षण, त्याला स्टॅट्युटरी ऑडिट असे म्हणतात, हा एक प्रकार पडतो। दुसरा उरतो खाजगी अंकेक्षण म्हणजेच प्रायव्हेट ऑडिट। नंबर 3 सरकारी अंकेक्षण, गव्हर्नमेंट ऑडिट। नंबर 4 अंतर्गत अंकेक्षण, इंटरनल ऑडिट। हे 4 प्रकार पडतात। दुसरा प्रकार पडतो कामाच्या स्वरूपानुसार व व्यवसाय संघटनेच्या गरजेनुसार अंकेक्षणाचे प्रकार। यामध्ये पहिला प्रकार येतो अंकेक्षणाच्या स्वरूपावरून अंकेक्षणाचे प्रकार, व्यावहारिक दृष्टिकोनानुसार अंकेक्षणाचे प्रकार, विशिष्ट उद्दिष्ट पुढे ठेवून केलेले अंकेक्षणाचे प्रकार, असे 3 प्रकार पडतात। तर आपण पहिला प्रकार बघूया, व्यवसायाच्या संघटन पद्धतीनुसार अंकेक्षणाचे प्रकार। यातील पहिला प्रकार कायद्यानुसार केलेले अंकेक्षण किंवा नियामक अंकेक्षण, याला स्टॅट्युटरी ऑडिट असेही म्हणतात। काय आहे तर हे जे अंकेक्षण कायद्यातील विविध तरतुदीप्रमाणे संबंधित संस्थांच्या बाबतीत करणे आवश्यक असते, अशा अंकेक्षणाला नियामक अंकेक्षण असे म्हणतात। नियामक अंकेक्षणाला वैज्ञानिक अंकेक्षण, कायदेशीर अंकेक्षण अशा प्रतिसंज्ञाही वापरल्या जातात। विविध कायद्यानुसार निरनिराळ्या संस्थांच्या जमा खर्चांची, हिशोबाच्या पुस्तकांची तपासणी किंवा त्या कायद्यातील विविध तरतुदीनुसार करणे आवश्यक ठरते। म्हणजेच अशा प्रकारचे अंकेक्षण करणे हे त्या संस्थेच्या मालकाच्या इच्छेवर अवलंबून नसते, तर कायद्यातील विविध तरतुदीनुसार करणे सक्तीचे असते। म्हणून अशा अंकेक्षणाला सक्तीचे अंकेक्षण किंवा अनिवार्य अंकेक्षण असे म्हणतात। या प्रकारच्या अंकेक्षणाचे उदाहरण म्हणून कंपनीच्या अंकेक्षणाचे उदाहरण देता येईल। 1956च्या कंपनी कायद्यानुसार कंपन्यांना आपल्या जमा खर्चाच्या हिशोबाच्या पुस्तकाची तपासणी अंकेक्षकाकडून करून घ्यावीच लागते। नियामक अंकेक्षणाचे ढोबळमानाने पुढील 3 प्रकार पडतात। नंबर 1 कंपनी अंकेक्षण। 1956च्या भारतीय कंपनी कायद्यानुसार ज्या कंपन्यांची स्थापना करण्यात आलेली असते, अशा कंपन्यांना आपल्या हिशोब पुस्तकाचे अंकेक्षण मान्यताप्राप्त अंकेक्षकाकडून करून घेणे आवश्यक करण्यात आलेले आहे। त्या कायद्यामध्ये
कंपनीच्या अंकेक्षणाची कर्तव्य, अधिकार, नियुक्ती इत्यादी बाबतीच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. कंपनीच्या गुंतवणूकदारांचे, भागधारकांचे हितसंरक्षण करून संस्था चालकांच्या तसेच अन्य कर्मचाऱ्यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्दिष्टाने असे अंकेक्षण करून घेणे आवश्यक केलेले आहे. नंबर 2. विश्वस्त संस्थांच्या हिशोब पुस्तकाचे अंकेक्षण. लोकोपयोगी सार्वजनिक कार्यासाठी अज्ञान व्यक्ती, विधवा, मृत, अपंग, दुर्बल इत्यादींना सहाय्यक करण्याच्या दृष्टीने विश्वस्त संस्थांची स्थापना करण्यात येते. विश्वस्त संस्थांचा कारभार योग्य रीतीने चालावा. विश्वस्तांनी व अन्य संबंधितांनी विश्वस्त संस्थांच्या मालमत्तेची अफरातफर करू नये. तसेच हिशोबामध्ये गैरप्रकार करून विश्वस्त संस्थेच्या पैशाचे, मालमत्तेचे अपहरण करू नये या दृष्टीने विश्वस्त संस्थांच्या हिशोबांचे अंकेक्षण योग्य अर्हताप्राप्त अंकेक्षकाकडून झाले पाहिजे असे बंधन टाकण्यात आलेले आहे. त्या दृष्टीने विविध घटक राज्यात आवश्यकतेनुसार विश्वस्त संस्थांबाबत कायदेही संमत करण्यात आलेले आहे. विश्वस्त संस्था ज्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या असतात ती उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या दृष्टीने योग्य ती उपाययोजना करतात. हे तपासून पाहण्याच्या दृष्टीने त्यांच्या हिशोब पुस्तकांचे जमा खर्चाचे अंकेक्षण करण्याची तरतूद कायद्यातील विविध तरतुदीनुसार करण्यात आलेली आहे. नंबर 3. सहकारी संस्था, बँका इत्यादींचे अंकेक्षण. कंपन्या, विश्वस्त संस्था यांच्याप्रमाणे इतर अनेक संस्था विशिष्ट उद्दिष्टांनी विशिष्ट कायद्यानुसार स्थापन करण्यात आलेल्या असतात. यामध्ये 1949च्या बँकिंग कायद्यानुसार नोंदवलेल्या बँका, सहकारी कायद्याअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विविध संस्था, विविध कायद्यान्वये स्थापन करण्यात आलेल्या विमा कंपन्या इत्यादी अनेक संस्थांचा समावेश होतो, ज्या विशेष कायद्यान्वये या संस्थांची स्थापना करण्यात आलेली असते. त्या कायद्यामध्ये त्या संस्थांच्या अंकेक्षणाबाबतच्या तरतुदी करण्यात आलेल्या असतात. त्यानुसार त्या संस्थांच्या हिशोबांचे, जमा खर्चांचे अंकेक्षण करून घेणे आवश्यक असते. नंबर 2. खाजगी अंकेक्षण, प्रायव्हेट ऑडिट. विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेतील उद्योग व्यवसाय करणाऱ्या सर्वच संस्थांना अंकेक्षण करणे हे कायद्याने सक्तीचे केलेले नाही. परंतु अशा संस्था देखील स्वेच्छेने आपल्या व्यवसायाच्या हिशोबांचे अंकेक्षण योग्य अशा अंकेक्षकाकडून करून घेतात. या अंकेक्षकाला खाजगी अंकेक्षण असे म्हणतात. या संस्थांचे हिशोब अंकेक्षण करणे किंवा न करणे हे त्या संस्था चालकांच्या किंवा मालकांच्या मर्जीवर अवलंबून असते. म्हणून अशा अंकेक्षणाला ऐच्छिक अंकेक्षण, व्हॉलंटरी ऑडिट असेही म्हणतात. खाजगी संस्थांचे अंकेक्षण करताना अंकेक्षकाची नेमणूक, कर्तव्य, अधिकार, जबाबदारी, कामाचे स्वरूप इत्यादी सर्व गोष्टी त्या व्यवसाय संस्थाचा मालक किंवा अंकेक्षक यामध्ये एक करार करून निश्चित केल्या जातात व त्यानुसार अंकेक्षण केले जाते. अशा खाजगी किंवा ऐच्छिक अंकेक्षणामध्ये व्यक्तिगत जमा खर्चाचे अंकेक्षण, व्यक्तिगत व्यापारी संस्थांच्या हिशोबाचे अंकेक्षण, भागीदारी संस्थांच्या हिशोबाचे अंकेक्षण इत्यादीचा समावेश होतो. अर्थव्यवस्थेत विविध व्यवसाय करणारे लोक असतात. उदाहरणार्थ वकील, डॉक्टर्स, इंजिनियर, कॉन्ट्रॅक्टर्स इत्यादी. यापैकी अनेकांचा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणावर चालत असतो. त्यामुळे त्यांच्या हिशोबाची व्याप्तीही मोठीच असते. अशा व्यावसायिकांना आपल्या हिशोब पुस्तकाचे जमा खर्चाचे अंकेक्षण करून घेणे आवश्यक वाटते. अशा अंकेक्षणामुळे त्यांचा फायदाच होतो. एकतर त्यांच्या व्यवसायाच्या आर्थिक परिस्थितीची त्यांना योग्य ती कल्पना येते, तसेच आयकर, संपत्ती कर इत्यादी निश्चित करण्यासाठी अंकेक्षित हिशोबांचा चांगला उपयोग होतो. खाजगी व्यक्तीप्रमाणेच दवाखाने, शाळा, क्लब्स इत्यादी अनेक संस्थाही अस्तित्वात असतात. त्यांचेही आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात असतात. अशा संस्था देखील आपल्या जमा खर्चांचे, हिशोबांच्या पुस्तकांचे अंकेक्षण योग्य अशा अंकेक्षकाकडून करून घेतात. व्यक्तिगत व्यापारी, उद्योगपती यांना देखील आपले हिशोब अंकेक्षकाकडून तपासून घेणे कायद्याने सक्तीचे केलेले नसते. परंतु अशा उद्योगांच्या कामाचा व्याप, आर्थिक व्यवहार इत्यादी मोठ्या प्रमाणावर असल्यास
ते आपले जमा खर्च, हिशोब इत्यादी तपासून घेण्यासाठी अंकेक्षण करून घेणे पसंत करतात. त्यामुळे जमा खर्च हिशोबाची पुस्तके बिनचूक व वेळेवर लिहिली जातात. कर्मचाऱ्यांच्या कार्यावर नियंत्रण राहून अफरातफर लबाडी होत नाही व झाल्यास ती वेळेवर उघडकीस येऊ शकते. तसेच कर आकारणी निश्चित करण्यासाठी अंकेक्षित हिशोबाचा चांगला उपयोग होतो. नंबर 3, सरकारी अंकेक्षण, गव्हर्नमेंट ऑडिट. केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच विविध स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या जमा खर्चाचे, हिशोबांच्या पुस्तकांचे अंकेक्षण योग्य प्रकारे होण्यासाठी हिशोब व अंकेक्षण खात्याची स्थापना केलेली आहे. या खात्याचा कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल हा सर्वोच्च अधिकारी असतो. त्याच्या आधिपत्याखाली अनेक अंकेक्षकांची नेमणूक करण्यात आलेली असते. विविध सरकारी खाती व सरकारी संस्था यांच्या जमा खर्चांचे, हिशोबांच्या पुस्तकांचे अंकेक्षण हिशोब व अंकेक्षण खात्यामार्फत केले जाते. या अंकेक्षणाला प्रमुख हेतू सरकारी पैशांचा, सार्वजनिक मालमत्तेचा दुरुपयोग केला जात नाही हे पाहणे असतो. त्याचप्रमाणे हिशोबात लबाडी, अफरातफर झाली आहे का त्याचा शोध घेणे, हिशोबातील त्रुटी, अनियमितता शोधून काढणे हा देखील महत्त्वाचा हेतू सरकारी अंकेक्षणामागे असतो. नंबर 4, अंतर्गत अंकेक्षण, इंटरनल ऑडिट. बऱ्याच वेळेला उत्पादक किंवा व्यावसायिक संस्था पगारी सेवकांच्या अंकेक्षक म्हणून नेमणूक करतात. असे पगारी अंकेक्षक त्या संस्थेच्या हिशोब पुस्तकाचे, जमा खर्चाचे अंकेक्षण करतात व हिशोबातील चुका, लबाडी, अफरातफरी, अनियमितता, त्रुटी इत्यादी शोधून काढतात. अशा अंकेक्षकांनी केलेल्या अंकेक्षकाला अंतर्गत अंकेक्षण असे म्हणतात. तर त्या अंकेक्षकांना अंतर्गत अंकेक्षक, इंटरनल ऑडिटर असेही म्हणतात. ज्या व्यवसाय किंवा उद्योग संस्थांच्या कामाचा व्याप फार विस्तृत असतो, आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत असतात व अशा व्यवहारांच्या नोंदी अनेक कर्मचारी करीत असतात, अशा व्यवसाय संस्था किंवा उद्योग संस्था अंतर्गत अंकेक्षकाची कायमस्वरूपी नेमणूक करून त्यांच्याकडून अंकेक्षकाचे काम करून घेतात. अंतर्गत अंकेक्षक व्यावसायिक किंवा उद्योग संस्थेचे कर्मचारी असल्यामुळे त्यांना सार्वजनिक व स्वतंत्र अंकेक्षक म्हणून काम करता येत नाही. अंतर्गत अंकेक्षणामुळे वार्षिक अंकेक्षण किंवा कालिक अंकेक्षण करणे सुलभ होते. संस्थेची हिशोब पुस्तके, जमा खर्च इत्यादी योग्य वेळी लिहिले जातात. तसेच चुका, अफरातफर, लबाडी, अनियमितता इत्यादींना पायबंद बसतो. विद्यार्थी मित्रांनो, अंकेक्षकाच्या प्रकारामधील पहिला प्रकार व्यवसायाच्या संघटन पद्धतीनुसार अंकेक्षण हा आपण आजच्या लेक्चरला इथपर्यंत बघितला आहे. यामध्ये आपण कायद्यानुसार केलेले अंकेक्षण किंवा नियामक अंकेक्षण, याच्यामध्ये कंपनीचे अंकेक्षण, विश्वस्त संस्थांच्या हिशोब पुस्तकाचे अंकेक्षण, सहकारी संस्था, बँका इत्यादींचे अंकेक्षण, तसेच त्याच्यातील दुसरा प्रकार खाजगी अंकेक्षण म्हणजेच प्रायव्हेट ऑडिट, सरकारी अंकेक्षण, गव्हर्नमेंट ऑडिट, अंतर्गत अंकेक्षण, इंटरनल ऑडिट इत्यादी आपण बघितलेलं आहे. पुढच्या विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये जर आपल्याला काही शंका असतील, एखादा टॉपिक जर समजला नसेल तर तुम्ही मला माझ्या ईमेलवर मला प्रश्न विचारू शकता. माझा ईमेल ॲड्रेस आहे ganeshpatil@ktgmcollege.ac.in. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या लेक्चरला आपण अंकेक्षकाचा जो काही दुसरा प्रकार राहिला आहे, कामाच्या स्वरूपानुसार व व्यवसाय संघटनेच्या गरजेनुसार अंकेक्षणाचा प्रकार, याचा आपण अभ्यास करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.